पंढरपूरच्या वारीत तुम्ही पाहिलं असेल की जवळपास प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या लाकडाच्या मण्यांची माळ असते. ही केवळ एक परंपरा नाही, तर ती वारकरी संप्रदायाची ओळख आणि आयुष्यभर पाळायचा एक पवित्र संकल्प आहे. पुराणांमध्ये तुळशीला भगवान श्री विष्णूची अत्यंत प्रिय मानले गेले आहे. भगवान विठ्ठल हे श्री विष्णूचेच रूप असल्यामुळे वारकरी तुळशीची माळ धारण करून स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात. वारकरी संप्रदायात तुळशीची माळ घालणे म्हणजे फक्त दागिना घालणे नव्हे, ती स्वीकारताना वारकरी गुरूंकडून माळ घेतो आणि काही व्रतांचे पालन करण्याचा संकल्प करतो. सत्य बोलणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, व्यसनांपासून दूर राहणे, एकादशीचे पालन करणे, नियमित हरिनाम घेणे आणि संतांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे ही त्या माळेची खरी शिकवण आहे. तुळशीचे प्रत्येक मणी वारकऱ्याला विठ्ठल नामाची आठवण करून देतो. त्यामुळे अनेक वारकरी चालताना सतत रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामजप करीत राहतात. यामागे एक सुंदर भावार्थही सांगितला जातो. जसा सुगंधी तुळशीचा सुवास सर्वत्र पसरतो, तसंच वारकऱ्यांचं जीवनही प्रेम, नम्रता, सेवा आणि भक्तीचा सुगंध समाजात पसरवत राहावं, हा संदेश या माळेतून दिला जातो. म्हणूनच वारकऱ्यासाठी तुळशीची माळ ही फक्त गळ्यातली माळ नसते, तर ती त्याच्या श्रद्धेची, आचाराची आणि विठ्ठल भक्तीची ओळख असते. तुमच्या गळ्यातही तुळशीची माळ आहे का? तिच्याशी जोडलेला तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.